193 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाकडून या ठिकाणी उमेदवारी लढवली जाणार असून तुतारी या चिन्हासाठी अद्यापही उमेदवार निश्चित झाला नसला तरी सुद्धा खासदार शरद पवार यांनी या मतदारसंघात लढण्याचा चंग बांधला असल्याचं सर्वत्र बोललं जाते। त्यामुळे अजितदादा पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या श्रीवर्धन मतदारसंघात खासदार सुनील तटकरे यांना एक तगडं आव्हान या ठिकाणी शरद पवार देऊ शकतात अशी चर्चा श्रीवर्धन मतदारसंघामध्ये रंगत आहे। खासदार शरद पवार नवीन चेहरा आणि नवीन चिन्ह घेऊन श्रीवर्धन मतदारसंघामध्ये आपली रणनीती कशा पद्धतीने आखतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। श्रीवर्धनमध्ये होत असलेली ही निवडणूक थेट पवार विरुद्ध तटकरे अशी होणार आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे। त्याबाबत श्रीवर्धन मतदारसंघातील आपण थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी सावंत तवसाळकर, आपण पाहताय ॲडव्हान्स श्रीवर्धन। राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीमध्ये जात सत्तेत सहभागी झाल्यामुळे खासदार शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात राजकीय संघर्ष अगदी शिगेला पोहोचलेला आहे। या सर्व कारनाम्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे जबाबदार असल्याचं गृहीत धरलं जात असून खासदार शरद पवार गटाच्या नेते मंडळीकडून अशा प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत। त्यामुळे तटकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या श्रीवर्धन मतदारसंघात खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पूर्वापार शिवसेना लढवत असलेला श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर लढवण्यासाठी आवर्जून मागून घेतला असल्याचं बोललं जात आहे। गेली 3 टर्म राष्ट्रवादी समोर प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचा होता, मात्र खासदार सुनील तटकरे यांच्या पुढे माननीय उद्धव ठाकरे यांचा निभाव लागत नसल्यामुळे यावेळी राजकारणातील पेहलवान म्हणून ज्यांची ओळख आहे ते खासदार शरद पवार श्रीवर्धन मतदारसंघाच्या आखाड्यात उतरत असल्याचं बोललं जात आहे। श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला म्हणून बोललं जात असलं तरी हा मतदारसंघ कोणत्याही एका पक्षाचा म्हणून जास्त काळ राहिलेला नाही। मतदारसंघातून अनेक दिग्गजांना पाय उतार व्हावं लागला आहे। सुरुवातीला काँग्रेसचे बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले आमदार होते। त्यानंतर 1978 साली जनता पार्टीचे शकूर करीम उकये आमदार झाले। त्यानंतर पुन्हा 1980 साली काँग्रेसचे आमदार रवींद्र राऊत, 1985 ला बॅरिस्टर अंतुले साहेब, 1990 साली पुन्हा माजी आमदार रवींद्र राऊत। अशा प्रकारे हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा। त्यानंतर महाराष्ट्रात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची लाट आली। या लाटेत शिवसेनेचे आमदार श्याम सावंत निवडून आले। त्यानंतर नारायण राणे यांच्या समवेत श्याम सावंत यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत माजी आमदार तुकाराम सुर्वे यांना निवडून देत याच श्रीवर्धन मतदारसंघाने नारायण राणे यांचा कोकणातील विजयरथ थोपवला होता। त्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या मतदारसंघाची ओळख शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून झाली होती। त्यानंतर 2009 साली विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत खासदार सुनील तटकरे यांनी या मतदारसंघात आमदारकी लढवली व जिंकून आले। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांना 66,141 तर शिवसेनेचे तुकाराम सुर्वे यांना 55,270 मतदान झालं होतं। 2014 साली झालेल्या निवडणुकीत खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे माजी आमदार अवधूत तटकरे यांना 61,038 तर शिवसेनेचे रवींद्र मुंडे यांना 60,963 मतदान झालं होतं। अवघ्या 77 मतांनी शिवसेनेचे उमेदवार रवींद्र मुंडे यांचा निसटता पराभव झाला होता। 2019 साली आदिती तटकरे विरुद्ध विनोद घोसाळकर अशी लढत झाली होती। त्यावेळी शिवसेनेचे आयत्या वेळी विनोद घोसाळकर यांची उमेदवारी घोषित केली। त्यामुळे आयात उमेदवार आणल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। खासदार सुनील तटकरे यांचे माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी असलेले संबंध, त्यामुळे मुलगी आदिती तटकरेला बाय दिल्याची चर्चा होती। त्यावेळी आदिती तटकरे यांना 92,074 तर विनोद घोसाळकर यांना 52,453 इतकं मतदान होतं। त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल या नवीन चिन्हाकडून लढलेले माजी खासदार अनंत गीते यांना श्रीवर्धन मतदारसंघातून
57,030 इतकं मतदान आहे. यात काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला एक गठ्ठा मतदान होणार. मुस्लिम मतदान यावेळी भाजप विरोधी म्हणून गीतेंच्या पारड्यात पडल्याचं असल्याचं दिसत आहे. तर शिवसेना शिंदे गट व भाजपची मते महायुती म्हणून खासदार सुनील तटकरे यांना फायद्याची ठरली. 2009 सालापासून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असताना मतदारसंघात खासदार सुनील तटकरे यांनी अनेक विकास कामं करून देखील श्रीवर्धन मतदारसंघातील शिवसेनेची 50 ते 55 हजार मतदान ठाम असल्याचं सर्व निवडणुकीच्या आकडेवारीतून दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेची मते माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शरद पवार यांच्या तुतारीकडे फिरू शकतात. मतदारसंघात खासदार शरद पवार यांची कार्यकर्त्यांची फळी तयार नसली तरी शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा एक वेगळा वर्ग या मतदारसंघात आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या तुतारीकडून दिला जाणारा उमेदवाराची स्वतःची 25 ते 30 हजार मतं असणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे मतदारसंघात जास्त प्रमाणात असलेले कुणबी मतदान हेरून कुणबी समाजाचा चेहरा खासदार पवार देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल नवगणे व माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार अशी 2 नावे पुढे येत आहेत. कुणबी समाज व मुस्लिम समाजातील ध्रुवीकरण रोखण्यात खासदार सुनील तटकरे किती यशस्वी ठरतात हे निवडणुकीच्या निकालावरून लक्षात येणार आहे.